रसदवन्द्याणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमोजिनाणं जिदभवाणं। कुंद आचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये 89 नंबरची गाथा बघत होतो। धर्मद्रव्य आणि अधर्मद्रव्य जीव बुद्गलाच्या गती आणि स्थितीमध्ये उदासीन कारण आहे असं सांगत होते। दोन शब्द नवीन काय कळाले? मुख्य कर्ता, मुख्य हेतू म्हणजे उपादान, आणि काय म्हणलं होते ते उदासीन प्रसरक म्हणजे निमित्त। काय कळलं? मुख्य हेतू शब्द वापरलाय तो उपादानासाठी आहे, आणि जे उदासीन प्रसरक वापरले ना, काय वापरले शब्द? प्रसारक। शब्द त्यांचा काहीतरी वेगळा होता ना, प्रसरक का प्रसारक? आलं होतं प्रसर म्हणजे उदासीन, प्रसर म्हणजे निमित्त घेतलं। तर उदासीन प्रसर म्हणजेच निमित्त, किंवा प्रसर म्हणजे उदासीन निमित्त असं। 89 नंबरची गाथा आहे। विज्जदिजेसिं गमनं ठाणं पुणतेसिमेव संभवति ते सग परिणामे हिंदू गमनं ठाणं च कुवन्ति। सांगा अर्थ काय? नाही, लक्ष नव्हतं तुमचं। विज्जदिजेसिं गमनं ठाणं पुणतेसिमेव संभवति, घेतलेलाच अर्थ आहे आपण हा। ज्यांचं गमन आणि स्थान होतं त्यांच्यामध्येच गमन आणि स्थान संभवतं, अन्यांमध्ये नाही संभवत। ते सगपरिणामे हिंदू गमनं ठाणं च कुवन्ति, ते स्वपरिणामांच्या द्वारेच गमन आणि स्थिती करतात। म्हणजे ॲक्च्युली काय चाललंय माहिती का? धर्मद्रव्याची अधर्मद्रव्याची सिद्धी करायला, पण जीव बुद्गलाचं कथन केलं का? नाही तसं नाही, तुम्हाला निमित्ताकडून सिद्धी करणार, म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला नाहीये धर्मद्रव्य, तुमच्या इंद्रिय गोचर नाहीये, तर त्याची सिद्धी कशी करणार? मग असं परोक्ष रूपाने किंवा त्याच्या कार्याकडून, निमित्ताकडून कथन केलं जाणार। जीव कशाला म्हणायचं? ज्ञान दर्शन आहे। कसं असतं ते? दिसत नाहीये ना तुम्हाला, मग तुम्ही म्हणून सांगताय काय की जे काही तुम्हाला दिसतात क्रिया, श्वास चालू आहे, गमन चालू आहे किंवा स्थिती आहे, हे सगळं बोलतोय चालतोय, म्हणजे तो जीव दिसतोय, आहे त्याच्यामध्ये, जिवंत आहे। म्हणजे निमित्ताकडून जेव्हा अतिंद्रिय पदार्थांची सिद्धी केली जाते तर ते निमित्त उदासीन रूप असतं, ते करता नाही। मग इथं पण तसंच करतायत। धर्म अधर्मद्रव्याची सिद्धी करायची आहे, पण इनडायरेक्टली केली। कसं केली? तर धर्म अधर्मद्रव्य हे जीव पुद्गलाच्या गमनामध्ये आणि स्थितीमध्ये उदासीन मात्र आहेत, म्हणजे सहाय्यक मात्र आहेत, करता नाहीत गमन आणि स्थिती। तर त्याच्याविषयी थोडंसं काय चांगलं घेतलं की धर्मद्रव्य उदासीन आहे म्हटलं ना, तर का उदासीन? तर सांगितलं की धर्मद्रव्य डिसाईड करत नाही तुम्ही कुठं जाणार, धर्मद्रव्य डिसाईड करत नाही तुम्ही किती जाणार, कसं जाणार, केव्हा जाणार, हे धर्मद्रव्य डिसाईड करत नाही, ते फक्त आहे। ह्यालाच म्हणायचं उदासीन। तुम्ही तुमच्या गाडीने जायचं असेल तर तुमची इच्छा, जायचं तिथं जाणार, थांबवणार, स्पीड तुमच्या कंट्रोलमध्ये। पण धर्मद्रव्याचं तसं काय, किती स्पीडनी नेते हो? तुम्हाला ज्या स्पीडनी जायचं त्या स्पीडनी नेणार। किती स्पीडनी जायचंय मोक्षाला? तिथं जाताना एक समय बास आहे, तिथं कोण पाहिजे असं नाही, तिथं ते उपस्थित असणार। 14 राजू जातोय, पण आम्हाला 7 राजूच जायचंय। 7 राजू 14 राजू नाही जायचं।
कारण नरकातून जाणारा तो निगोधी असणार वर गेला तर. तसंच अधर्मद्रव्य सुद्धा कधी थांबायचंय, कुठं थांबायचंय, का थांबायचंय, डझंट मॅटर. त्याचं कार्य ते करतंय. तुला थांबायचंय ना बाबा, बस मी आहे असं सांगितलं. धर्म आणि अधर्मद्रव्य फक्त जीव पुद्गलांना गती आणि स्थितीमध्ये आहेत, मौजूद है, बस इत नाही. त्याचं काय कार्य मागं पुढं ते हलवणारं थांबवणारं नाही. तर त्यांनी याच्यामध्ये अश्वाचं उदाहरण घेतलं. काय, अश्वावर कोणी बसलाय मनुष्य आणि तो चाललाय. का अश्वाचं उदाहरण घेतलं? स्पीड मध्ये नाही, घोडा आहे तो प्रेरक नाही. मग गाडी पण आहे आमच्याकडं. ते स्वयं चालतं कुठं नाही, त्यांनी काय सांगितलं, आणि सक्रिय असू दे की घोडा पण पाय तिथे थांबवणार, गाडी पण पाय तिथे थांबवणार. त्यांनी सांगितलं की म्हणले हे शास्त्र कधी रचले गेले, हजारो वर्षांपूर्वी. तेव्हा तसली गाडी बिडी नव्हती, त्यांच्यासमोर घोडेच होते. म्हणून त्यांनी ते वाहक असं घेतलं. म्हणजे तुम्हाला नेणारे ते राजे वगैरे कशावर न जायचे हो. मग घोडा हे त्यांच्यासाठी एक साधन होतं गमनासाठी वगैरे. म्हणून ते धर्मद्रव्याचं उदाहरण घेतलं नाही अश्व हे, पण अधर्मद्रव्याचं साठी पण घेतलं नाही ॲक्च्युली. म्हणजे गमनामध्ये, कारण अश्वाला तुम्ही चालवताय तर ते चालतंय. धर्मद्रव्य तसं नाही आहे, स्वयं तर गमन करत नाही आणि इवन ते तुम्हाला नेत पण नाही कुठं. त्यामुळं व्यतिरेक उदाहरण म्हणा त्याला. तसंच अधर्मद्रव्यासाठी पण का नाही उदाहरण? ते थांबल्यावर तुम्ही थांबता की. मग अधर्मद्रव्य आहे ते स्थित आहे, गतिपूर्वक स्थित नाही आहे. ते स्थित आहे. म्हणून तिथं अश्वाचं उदाहरण दोन्हीकडे व्यतिरेक म्हणा. मग जसं अश्वाला थांबायसाठी पृथ्वी हे उदाहरण आहे, तसं अधर्मद्रव्य हे थांबायसाठी निमित्त आहे. असं ते पृथ्वीकडं उदाहरण घेतलं, अश्वाकडं नाही, घोड्याकडं नाही. एवढं घेतलं होतं आम्ही. अजून एक काय सांगितलं की जर एखादा द्रव्य गती करतंय तर ते नित्य गती करत राहील तर हां, म्हणजे जो कोणी करवेल, कोणीतरी गती करवेल आणि तुम्ही नित्य गतीच करत राहताय तर तिथं अधर्मद्रव्याचा अभाव म्हणावा लागेल. असं पण नाही. आणि कोणी गमन करतच नाहीये तर हां, म्हणजे आता तिथं काय म्हणायचं ॲक्च्युली, हे एक विशेषण लावायचं की गतिपूर्वक स्थित आणि स्थितीपूर्वक गती हे विशेषणच तिथं बरोबर लागणार. हां, तर त्यांनी एक प्रश्न विचारला की म्हणले धर्म आणि अधर्मद्रव्य आहेत तर दोघं पण अदृश्य आहेत, अतिंद्रिय आहेत. चारही द्रव्य म्हणा, आकाशद्रव्य, कालद्रव्य, जीवद्रव्य सगळे अदृश्य आहेत, अतिंद्रिय आहेत. तर त्यांनी विचारलं की धर्मद्रव्यालाच का हे काम दिलं हो तुम्ही गतीसाठी मदत करणारं, अधर्मद्रव्य का नाही नाव ठेवलं त्याला? अधर्मद्रव्यालाच का सांगितलं स्थिती हेतुत्व? कोणाला माहित आहे स्वभाव? ते तुम्हाला कसं गम्य होणार आहे? तुम्ही त्याला अधर्म म्हणा, ह्याला धर्म म्हणा, काय फरक पडतो? केवली भगवानची वाणी चालायची. म्हणजे सांगितलं जे आपल्या ज्ञानाने गम्य नाहीये ते आगम गम्य आहे, आज्ञा सम्यक रूपाने आम्हाला मान्य आहे. म्हणून केवली भगवंतांनी सांगितलंय असं शास्त्रात असं ज्ञानात झळकलेलं आहे तर ते धर्मद्रव्य आहे आणि जे स्थितीला निमित्त आहे ते अधर्मद्रव्य आहे. शंका नाही ना आली आम्हाला, कारण आमचं श्रद्धा आहे की जे केवली भगवंतांनी सांगितलं आहे ते. हां, म्हणजे म्हणून सांगितलं की कोणाला काय नाव दिलं, तुम्हाला जीवच का नाव दिलं, तुम्हाला पुद्गल नाव का नाही दिलं, ह्या स्पेस जे देत आहे त्याला आकाशद्रव्यच का नाव दिलं, सगळं बस केवलींनी सांगितलेलं आहे. अशी वस्तुव्यवस्था आहे, बस श्रद्धान मान्यता आमची तशी आहे. हां, तर मी काय सांगत होते की चार द्रव्य जे आहेत ते स्थित आहेत, स्थिर आहेत. कुठले? धर्म, धर्म, आकाश, काल हे चारी द्रव्य स्थित आहेत. मग ते सगळेच म्हणू शकलं असतं. आकाश पण तुम्हाला इथं थांबायला मदत करते की, किंवा कालद्रव्य पण स्थित आहे, ते कुठं गमन करते? आकाशद्रव्य पण गमन करत नाहीये.
म्हणजे स्थित आहे ते तुमच्या स्थितीमध्ये कारण म्हणा. आणि एकत्र राहतात नाही एकमेकात मिसळून. अशी वेगवेगळी नाहीत कोण? सगळी द्रव्य. बर. मग सगळे एकमेकाचं काम करू शकतील की नाही करायची. एकमेक रूप होईल ना सगळ्याची. वस्तू व्यवस्था नीट राहणार नाही. नाही माझा काय प्रश्न आहे, आणि चार माझी द्रव्य. शंका विचारते. हा, काय तुमची शंका? सगळे एकत्र राहतात ना. हा. मग धर्मद्रव्याचं कार्य अधर्मद्रव्याचं कार्य धर्मद्रव्य, आकाशद्रव्याचं कार्य धर्मद्रव्य का करू शकणार नाही? सांगा, 7 नंबरची गाथा घेतली होती आपण ह्याच्यासाठी. काय शंका आहे, कळली का? सगळी द्रव्य एकाच ठिकाणी आहे तर सगळे एकत्र मिसळले असते. एकाचं कार्य दुसरं करेल, दुसऱ्याचं कार्य तिसरं करेल, असं का नाही करत कोणी? प्रत्येकाचे प्रदेश वेगळे. त्यांनी सेम याच आशयाला त्यांनी 7 नंबरची गाथा उत्तर दिलंय. काय? अण्णोण्णम पविसंता. ह्याच्यातलीच पंचास्तिकामधली 7 नंबरची गाथा आहे. काय सांगितली? अण्णोण्णम पविसंता, अन्योन्य प्रवेश करतात. सोडत नाही. दिनता ओगास म्हणणस, एकमेकांना अवकाश देतात. अन्यम अन्यस्य अवकाशम ददाती. दिनता ओगास म्हणणस, मेलंतावी अनिच्छम, सगळे मिसळलेले आहेत तरी पण सगम सहावम न विजहंती, स्वतःच्या स्वभावाला ते सोडत नाहीत. म्हणून ते सगळे मिसळलेले असले तरी सुद्धा एकमेक होत नाहीत, एकमेकाचं कार्य करत नाहीत किंवा आपल्या आपल्या स्वभावामध्ये राहतात, आपल्या बाउंड्रीजमध्ये आहेत ते. जे कुठलं द्रव्य आहे ते. वाचलेली होती कशामुळे शंका आली म्हणजे लक्षात नाही राहिलं ना. बरोबर आहे की शंका आल्यावर अजून दृढ होतंय. यायला पाहिजे उलट. आम्हाला कुठल्याही माहित आहेत गाथा सगळ्या मागच्या, आम्ही पण विसरलोय. तर म्हणजे म्हणून धर्म अधर्मद्रव्य फक्त सहाय्यक मात्र आहे. ते ह्याचं श्रद्धान करा म्हणून सांगतायत. म्हणजे तुम्ही म्हणाल व्यवहारामध्ये मी नेलं, मी थांबवलं किंवा काय असं जे काय म्हणाल ते, पण श्रद्धेतून तरी निर्मळता अशी यायला पाहिजे की नेणारा मी नाही आहे, मी जाणणारा आहे, किंवा तो थांबला त्याच्या योग्यतेने थांबला, मी थांबवणारा नाही आहे. श्रद्धानातून तसं परिवर्तन व्हायला पाहिजे तर समजलं आपल्याला तत्व काय आहे. अन्यथा कर्तृत्व घ्यायला जाणार तर नियमाने दुःखाला प्राप्त होणार. म्हणून कुठल्या गोष्टीचं कर्तृत्व घेणं योग्य नाही. धर्म अधर्मद्रव्य त्याचं कार्य करतायत. ते सांगतायत की जीवा तू तुझं कार्य कर, माझ्यामध्ये लुडबुड करू नकोस. तरी पण तुम्ही काय करताय हो? जीवच आहे तो तसला. भावनाच करते. हा, बरोबर. म्हणजे ते शक्ती दिली आहे जाणण्याची, तर हे असलं काहीतरी जाणत बसणार, स्वतःचं सोडून दुसऱ्याचं जाणत बसणार. म्हणूनच काय सांगितलं, परत परत परिवर्तन करत राहतो. तर काय घेत होतो काल आपण? उपादान आणि निमित्ताची चर्चा घेतली आम्ही काल होता ना तुम्ही समोर माझ्या, पण नव्हता. काल काय घेतलं विशेष सांगा निमित्ताविषयीचं. ज्ञान का करून घेतलं पाहिजे किंवा का निमित्ताचं ज्ञान का करून घ्यायचं सांगा. का योग्य कार्याचं योग्य निमित्त कोण आहे? बरोबर. योग्य निमित्ताचा निर्णय करण्यासाठी हे निमित्ताचं ज्ञान करून घ्यायचं. दुसरं निमित्ताला दोष न देण्यासाठी निमित्ताचं ज्ञान केलं पाहिजे. निमित्ताला दोष द्यायला नाही पाहिजे. म्हणजे निमित्त हे अकिंचितकर असतं. निमित्त उपादानामध्ये काही कार्य करत नाही हे समजून घेण्यासाठी. अजून कार्य होत असताना निमित्तामुळे होईल ही दृष्टी नको आहे हे समज. निमित्तावर अवलंबून न राहण्यासाठी, म्हणजे निमित्तामुळं कार्य होतं ही मान्यता बदलण्यासाठी. अजून खऱ्या निमित्ताचा निर्णय खोट्या निमित्ताचा निर्णय करण्यासाठी, खोट्या निमित्ताचा त्याग करण्यासाठी, उचित निमित्ताचा निर्णय करण्यासाठी. आणि त्या उचित निमित्त कार्य होत असताना ते हजर असतंच त्याच्यासाठी. म्हणून तुम्हाला पुरुषार्थ थांबवण्याची आवश्यकता नाही. त्या निमित्ताला जोडण्याचा पुरुषार्थ करायला जाऊ नका. वाट बघायला पण नको. हा, निमित्त मिळालं तर, म्हणजे म्हणलं ना तुम्हाला आता करा ध्यान, म्हणलं सम्यक दर्शन प्राप्त होऊ शकतंय, मोक्ष प्राप्त होऊ शकतो, करा ध्यान. तुम्ही काय म्हणणार? पंचम काळ आहे, कसलं सहन आहे,
म्हणजे काय असलं बाहेर. कीर्ती महाराजांना तिसऱ्या ह्याच्यामध्ये सुद्धा मोक्ष झाला होता पहिल्यांदा. मग करा की आता ध्यान तुम्हाला पण होईल, का तुम्ही होणार करतच नाही? नाही तर. हो ना, तेच तुम्ही सगळे निमित्ताकडे बघताय. नाही आम्ही तसं म्हणत नाही, आम्ही म्हणतो होणार ना. म्हणजे आपण काय करतोय, अहो पंचम काळ आहे. नाही असू दे. कोणत्या महाराजांना झाला अर्क कीर्ती म्हणजे त्यांचा आदिनाथांचे नातू, त्यांनी पहिला मोक्षाला गेले ना. आदिनाथांच्या आधी, भगवान आदिनाथांच्या आधी अर्क कीर्तींना मोक्ष झाला. मग तो तिसऱ्या काळात. हे सगळे हुंडावसर्पणीचे दोष आहेत, पण ते दोषाला पण आपण प्लस पॉइंट करा ना, प्लस पॉइंट करा ना. आम्ही म्हणतोय पंचम काळात, पण होऊ दे ना मग तुम्हाला. तुम्ही ध्यानच करत नाही, तसं तर मारलंय सगळं खापर त्या काळावर. आम्हाला तसलं काळ नाही मिळाला, असलं सहनन नाही मिळालं, म्हणजे निमित्ताकडेच अवलंबून राहिलो. निमित्त करता नव्हता, नाही नसणार तुमचा पुरुषार्थ. हा सुद्धा हुंडावसर्पिणीच काळ आहे ना, होऊ शकत नाही. तिसऱ्या भावात झालं म्हटलं, पाचव्या काळात मग गेलेच की. जंबूस्वामी कधी गेले मोक्षाला? म्हणून सांगाले करा ना तुम्ही करा ना, तर काय करायचंय. ते काळ तर काय करणार, तुम्हाला जबरदस्ती तर नेणार नाहीये. काय म्हणलं? अर्थकीर्ती मुनिराजांचं म्हणजे त्यांच्या धारणेत होतं ते, असं समजायला पाहिजे ना. कारण केवली भगवानचा उपदेश तर तीर्थंकरांसाठी व्हायचा होता, आणि तरी मोक्षाला गेले ते. तेव्हा अजून काही उपदेश नव्हता किंवा काही नव्हतं. ते निसर्गजन्य अधिगमज असणार, सम्यक दर्शन. बरोबर आहे की नाही. त्यांना म्हणायचंय तिसऱ्या काळात मोक्ष होते, तर पाचव्या काळात का नाही होत? आम्ही म्हणतोय होतोय, तुम्ही करतच नाहीये, तर काय व्हायचं? कोण करवणार? काळ आहे म्हणून चांस है तुम्हाला, चांस पे डान्स करो ना. नहीं करते हो तो क्या करेंगे हम. तशा दृष्टीने केलं तर होणार ना. करा, काय बाधा नाही आपल्याला. बरं, काय सांगितलं? म्हणजे काय म्हणायचं, आपले लिमिट्स आपण ठरवून ठेवले तो नाही, आपल्याला जात नसते मोक्षाला आपल्या कोणाला फीड करून ठेवलंय की हे असं तुम्ही मला सांगायचं, मी तुम्हाला सांगायचं. कसली शाळा चालली आहे मग. उलट जेवढं काय म्हणतात फुल फोर्सली पुरुषार्थ करा ना. जाऊ दे तिथपर्यंत जाऊन तरी टेकाल. कधी नेक्स्ट भावात लगेच पुढच्या भावात मोक्षाला जाताल, पण आपण ते पण करत नाहीये. नसते होत नसते, मग कशाला करायचंय. असं झाली आता सगळ्यांची परिणती. म्हणजे सगळे निमित्ताधीन झालाय. व्हायला नको. बर, काल काय घेतलं? आणि उज्ज्वला त्यांच्या ह्याच्यात ऐकलं दिली की आपण म्हणतो ना, विनयाने ऐकलेले श्रुत किंवा जी आहे धारणा ती पुढच्या वेळेस कामाला येते, पुढच्या जन्मी. पण ते पण मॅक्झिमम 3 भावापर्यंत. आणि कंडिशन आहे की आपण 25 राहायला पाहिजे, आणि तेव्हा पण ते येईलच उपयोगाला, असं नाही. म्हणजे ते म्हणतो ना आपण स्मरण, जाती स्मरण किंवा जे काय येईल असं नाही. म्हणजे खूपच दुर्लभ आहे. म्हणजे आपण पुढचं कॅरी फॉरवर्ड. म्हणून पुढच्या भावात करू. आम्हा नेहमी सांगतात ना, आता नाही झालं जाऊ दे, समोश्रणात जातो पुढच्या भावात, तिथं सम्यक दर्शन करतो, तिथून सगळं कल्याण करतो आणि जातो मोक्षाला. असं कोणी म्हणेल तर पॉसिबिलिटी किती आहे. म्हणजे तुम्हाला रिस्क घ्यावं लागणार. इथं तुम्ही नाही करणार तर कोणाला माहिती इथून कुठं जाऊन पडणार आहे, आणि कशावरनं तिथनं उद्धार होणार आहे. त्यांनी काय सांगितलं की उज्ज्वला ताईंनी सांगितलंय असं की जाती स्मरणाने किंवा इथलं जे काय ज्ञान आपण ग्रहण केलेलं आहे ते मॅक्झिमम 3 भावापर्यंत तुमच्याबरोबर राहील. पण त्याच्यासाठी पण तुम्ही संज्ञी पंचेंद्रियच व्हायला पाहिजे 3ही भावात, तरच ते तुम्हाला तुमच्या सम्यक्त्वामध्ये, तुमच्या ज्ञानाच्या उद्धारामध्ये कारण ठरेल. अन्यथा ते सुटून जातं. मग तसं आता पण आपल्याजवळ नाहीये. का नाहीये? असं सुटून गेले. अनेक भावात फिरून आलोय ना, काही ऐकलं नाहीये का? अनेक वेळा ऐकलंय. समोश्रणात जाऊन दर्शन करून आलोय, भगवान साक्षात मिळाले, तरी सुद्धा अजून कल्याण का नाही झालं? सम्यक दर्शन का नाही झालं? इथे जन्मलोय. म्हणजे कमी पडला. म्हणून जे कालपर्यंत केलं नाही ते आज करा, हे सांगते. बरं, काय घेतलं अजून दुसरं? काल 5 निमित्त समवाय सोडून बाकीचे 4 समवाय समजून कशासाठी? 5 समवाय असतात. वस्तू व्यवस्था समजण्यासाठी आणि स्वतंत्रतेचं ज्ञान करण्यासाठी. प्रत्येक वस्तू स्वाधीन आहे, स्वतंत्र आहे. 4 समवायांचं ज्ञान का करवलं असं विचारलं होतं काल. काय 4 समवाय? कर्तृत्वाचा अभिप्राय जोडण्यासाठी, स्वतंत्रतेचं ज्ञान होण्यासाठी, वस्तू व्यवस्था समजण्यासाठी.
अंतर्मुख होण्यासाठी, आत्मस्थिरता येण्यासाठी, अभिप्राय बदलण्यासाठी, तर हे 4 समवाय आवश्यक आहेत किंवा त्यांचं कार्य सांगितलं जातं. अंतर काय म्हणलं अंतर्मुख होण्यासाठी. आणि काय घेतलं होतं उदाहरण? शिखरजीला गेल्यावर सम्यक दर्शन होतच, मोक्ष होतोच असं नाही आहे, तर का जाता हो दर्शन करायला मग? कधी केव्हा आपली पात्रता प्रगट होईल ते माहित नाही. त्या ठिकाणीच होईल किंवा आणि दुसरीकडे होईल. बऱ्याच जणांना झालं, कदाचित माझा तसा असेल योग तर माझी. बऱ्याच जणांना घरात बसून पण मोक्ष झाला. होऊ दे ना. घरात बसून म्हणजे तुमच्या संयोगात बसून पण असताना पण क्षेत्र हे सम्यक दर्शन होण्यासाठी बाधक नाही. सम्यक दर्शन किंवा मोक्ष होण्यासाठी पण बाधक. कुठलंही द्रव्य म्हणा, शरीर माझं कुरूप आहे, रोगी आहे, असं पण त्याचं पण बाधा नाही. बरोबर. द्रव्य क्षेत्र कालभावाची बाधा नसते सम्यक दर्शनासाठी. तर जे एका द्रव्यामध्ये कार्य आणि कारण सांगतो तिथं उपादान आणि निमित्त सगळे एकाच द्रव्यामध्ये येणार. द्रव्य आणि पर्यायामध्ये म्हणा, तशी योग्यता वगैरे सांगत असताना एका द्रव्यात कार्यकारण संबंध असतो तो यथार्थ म्हटला जातो. पण जेव्हा दुसऱ्या द्रव्यांचा संबंध दाखवतो त्यावेळेस तिथं कार्यकारण दाखवतो. जसं की कुंभाराने घट बनवला, स्त्रीने रोटली बनवली, किंवा गुरूंच्या उपदेशाने मला सम्यक दर्शन झालं. हे 2 द्रव्यांचा संबंध जेव्हा दाखवतो त्यावेळेस तिथं उपचार कथन म्हटलं जातं. आणि ते उपचार म्हणजे निमित्त आहे, निमित्त नैमित्तिक संबंध आहे. त्यामुळं सांगतायत की जिना उपादान म्हणताना एका द्रव्यात उपादान उपादेय संबंध, कार्यकारण संबंध सगळं एका द्रव्यात आहे हे ऍक्च्युली. पण जेव्हा तुम्ही 2 द्रव्यात सांगता त्यावेळेस ते उपचार कथन म्हणलं जातं. इवन एका द्रव्यात पण पर्यायाचं कथन करताना उपचार म्हणता की तुम्ही. उपचारित सद्भूत व्यवहारने काय सांगतो तुमचा सम्यक दर्शन, माझं सम्यक दर्शन पर्यायाचं कथन करतो, मग ते उपचारितच आहे ना. पण जेव्हा असं कार्याचा संबंध दाखवतोय 2 द्रव्यामध्ये त्यावेळेस त्यांनी कार्य केलं असं म्हणताना तो उपचार असतो हे सांगायला लागले. मग जिनागमामध्येच असं यथार्थ आणि उपचार या दोन्हींचं कथन येतं. ते दोन्हीही सम्यक ज्ञान आहे, असत्य नाही. उपचाराला उपचार म्हणून जाणला तर यथार्थ आहे, उपचाराला करता म्हणून जाणला तर चुकलं. म्हणून त्याला पण समीचीन जाणणं हे आवश्यक आहे. उदाहरणं घेतली होती काल आपण धर्माधर्मद्रव्याच्या सिद्धीसाठी किंवा धर्माधर्मद्रव्य किंवा उपादान आणि निमित्तासाठी. उपादान हे स्वतःमध्येच कार्य करतं आणि निमित्त निमित्त कार्य करतं असं नाही, कार्यामध्ये अनुकूलतेचा त्याच्यावर आरोप येतो. ते कार्य होत असताना आहे. म्हणून ह्या गाथांमध्ये सगळं हेतूंचं कथन केलं. म्हणजे हेतू कसा असतो? अविनाभावी असतो किंवा अन्यथा अनुपपत्ती लक्षणवाला असतो. तोच हेतू साध्याची सिद्धी करतो. इथं साध्य काय आहे? धर्मधर्मद्रव्य आहेत हे आता गाथा यांच्या चालल्यात ना हे सगळ्या. तर धर्मधर्मद्रव्याची सिद्धी करतोय. मग त्यासाठी हेतू काय दिला हो? अविनाभावी. उदासीनता आपण घेतली ना, उदासीन हा हेतू घेतला. मग उदासीनतेमध्ये अविनाभावी हेतू सांगितला ना त्यांनी. काय कारण? नाही तसं नव्हे. त्यांनी काय घेतलं? धर्माधर्मद्रव्य हे उदासीन कारण आहे. त्याच्यामध्ये हेतू काय दिला? तर स्वतः चालत उदासीनचं ना, ते स्वतः एका स्थानावर दुसऱ्या स्थानी जात नाही. त्यांनी कसं केलंय? जसं आपण समयसारमध्ये सांगितलं ना, काय की आयुक्षयाने कोणी मरते, तू मारल्याने मरत नाही. आउदयेन जीवदी जीवो एवं म्हणंती सव्वण्णू. तू त्याला आयु देऊ शकत नाही तर
मारू पण शकत नाही. म्हणजे काय, आयुक्षयाने मरतोय, तू मारल्याने मरत नाही. आयुच्या उदयाने जगतोय, तू जगवलं म्हणून जगत नाही. मग ह्याच्यामध्ये सांगायचं काय होतं, बंद अधिकारात आले ना ते सगळ्या गाथा. 247 बंद अधिकारच आहे की तो. मग त्याच्यामध्ये काय सांगायचं होतं, ऍक्च्युली जीव हा बंधक आहे किंवा अबंधक आहे ह्याची सिद्धी करायला लागलेत. आणि मग केलं कशावरून, तू दुसऱ्याला मारत नाही, जगवत नाही, ह्याच्यावरून सिद्धी केली की जीव बंधक अबंधक कसा आहे, कुठल्या नयाने आहे. तसं इथं धर्माधर्मद्रव्याची सिद्धी करायची आहे तर जीव पुद्गलाच्या गमन स्थितीवरून करतायत. मग उदासीन कारण का आहे तर त्याच्यामध्ये अविनाभावी हेतू दाखवला की जीव पुद्गल एकाच जीव पुद्गलामध्ये गमन पण दिसते आणि स्थिती पण दिसते. त्या अर्थी हा धर्मद्रव्य किंवा अधर्मद्रव्य उदासीन आहे. मग असं त्याचा अविनाभावी हेतू घेतला म्हणून ते चालवणारं किंवा थांबवणारं नाही. तर इथंपर्यंत मग ते एक हे घेतलं होतं ना की अन्यमतवादींना हे 6 द्रव्य वगैरे काय व्यवस्था माहीत नाही आहे. मग त्यांचे द्रव्य, त्यांच्या कल्पना सगळ्या भिन्न आहेत द्रव्याबद्दल वगैरे. तर त्यांनी काय सांगितलं की अन्यमतींना, स्मिता काकी, अन्यमतींना आकाश द्रव्य मान्य आहे, कालद्रव्य मान्य आहे, जीव पण मान्य आहे, पण पुद्गल पण म्हणा मान्य आहे. आता हे पण धर्मद्रव्य माहीतच नाही आहेत. काय म्हणले चेलना काकी, अन्यमतींना आकाश द्रव्य मान्य आहे, धर्मद्रव्य मान्य आहे का? नाही. आकाश काल वगैरे स्वीकारतील. काल म्हणजे ते काय परिणमन काळाचं चालू, याच्यापेक्षा काल पण मान्य आहे म्हणतील. पण धर्मद्रव्य अतिंद्रिय ज्ञानाचा विषय आहे तर त्यांना कुठनं कळणार आहे. म्हणून सिद्धी करून दाखवावी लागली की धर्मद्रव्यांचं पण अस्तित्व असं आहे. आता तुम्हाला अभ्यास आहे एक घरचा अभ्यास. प्रवचनसारमध्ये धर्माधर्मद्रव्याविषयी काय कथन केलंय, कुठं केलंय त्याच्याबद्दल मला उद्याविषयी सांगायचं आहे तुम्हाला. काय सगळ्या ग्रंथांमध्ये सगळीकडे येतं. काय किती नंबर गाथा नंबर बघा की चालतंय. किती नाही, ते धर्म झाला हो. तो धर्म म्हणजे धर्मद्रव्य नाही आहे, तो धर्म म्हणजे धर्म आहे, त्याचं कथन केलंय. धर्मद्रव्य आणि अधर्मद्रव्याचं कथन बघायचंय बरं का तुम्हाला. प्रवचनसारमध्ये धर्मद्रव्य अधर्मद्रव्यांनी काय सांगितले, त्याचं वर्णन, कशावरून त्याची सिद्धी केली आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, पुढे जायचं आहे. हां, ते एक उदाहरण दिलं की अधर्मद्रव्य थांबवणारं नसतं. तर ह्याच्यासाठी त्यांनी काय केलं की जसं तुम्ही आसन म्हटलं, आसन एक उदाहरण आहे अधर्मद्रव्यासाठी. तर ते काय म्हणाले की समजा तुमची गाडीतून तुम्ही निघालाय रोडवर आणि मग जात असताना खूप दूरपर्यंत हायवेवर निघालाय, खूप दूरपर्यंत चाललाय म्हणजे गाडीवरून चाललाय. कुठे थांबणार? जसं चालणाऱ्याला वाटसरूला सावली आहे ते थांबायला मदत करते, तसं गमन करतोय तर धर्मद्रव्याच्या निमित्तात गमन करतोय, ते सहाय्यक आहे. तसं अधर्मद्रव्य काय करतंय, थांबायला मदत करतंय. तर निश्चिती नाही आहे, तुमच्या इच्छेने तुम्ही थांबणार आहे. पण जसं सावली वाटसरूला थांबायला मदत करणारी होती, तसं गाडीत बसलेल्याला जो की लॉंग ड्राईव्हवर गेलाय समजा, त्याला थांबायला कोण आहे हो कारण तिथं? नाही, अधर्मद्रव्य आहे की, उदाहरण सांगायचं आपल्याला. कोण आहे हो? मग त्यांनी सांगितलं की जसं तुम्हाला शिखरची चढत असताना काय होतो, मध्ये पहिलं डाक बंगला म्हणतात ना, डाक बंगला, तिथं थांबतात लोक. किंवा म्हटला कुठं गेल्यावर थोडं चढून आल्यावर उतरत असताना पार्श्वनाथ टोकेला थांबता, म्हणजे एक थांबायला साधन झालं ना. तसं सांगितलं इथून तुम्ही जात असताना काय हायवेवरून चाललाय तर ते म्हटले कुठं रेस्ट हाऊस वगैरे असतात ना तशा टाईपमध्ये, ते एक थांबायला कारण. तुमच्या थांबायला तर नाही थांबा, तुम्ही एक फिक्स करून निघालाय की 5 किलोमीटरला 10 किलोमीटरला आहे ते, तर तिथं जाऊन थांबू.
त्याच्या आधी पण थांबाल, नंतर पण थांबाल, पण एक ते थांबण्यासाठी सहकारी ह्याच्यासाठी सांगितलं. किंवा मध्ये मध्ये तुमचे टोल नाके येतात. आता काय झालं हो, थांबवलं का थांबला, थांबवतात. आता नाही थांबलं तर उडवणारच. म्हणजे तसं अधर्मद्रव्य हे फक्त आहे, जसं ते रेस्ट हाऊस किंवा तुमचं काय म्हणायचं हॉटेल तसलं काय कॅफे वगैरे असते ते आहेत, थांबवत नाही आहेत. ते तुम्ही गमन करताना इच्छा असेल तर थांबणार तिथं. तसं अधर्मद्रव्य पण 3 लोकांमध्ये सगळीकडे उपलब्ध आहे. तुम्हाला जिथं थांबायचं आहे, जेवढं वेळ थांबायचं आहे, केवढा वेळ, किती दिवस थांबायचं आहे, आमच्याकडे अधर्मद्रव्य आहे सीमाभाभी. त्यामुळं आमच्याकडून जायचं नाही. आता धर्मद्रव्याला कट करून टाकायला पाहिजे आपल्याकडनं. काय जे सीमा म्हणजे कोणाचं गमनच. हो की इथल्या आहेत तोपर्यंत जायचे नाही, नंतर यायचे नाहीत असं. काय म्हणताय? लॉंग ड्राईव्ह साठी कारण काय सांगितलं, निमित्त काय सांगितलं थांबायचं? छान आलं. रस्त्यामध्ये रेस्ट हाऊस असेल, कॅफे असेल तर ते तुम्हाला थांबायला कारण आहे, थांबवणार नाही आहे. तसं टोल नाका घ्यायचं नाही बरं का, कारण ते जबरदस्ती थांबवत आहे. तसं नाही आहे, ते टोल नाका घ्यायचं नाही उदाहरण त्याला. टोल नाक्याला पण थांबायचं नाही ना दीदी, डायरेक्ट ते हो असते अजून ते बार उचलेपर्यंत. ते जरी फास्ट ट्रॅक आहे तरी सुद्धा ते बार उचलेपर्यंत थांबावंच लागतं तुम्हाला. तर चला असं सांगितलं की आपल्या आयुष्यामध्ये काय फायदा ह्याचं सगळं समजून. अधर्मद्रव्य दुसऱ्या द्रव्याचं कार्य करायला जात नाही, स्वयं स्वभाव रूपाने परिणमन करतं. कितीही द्रव्यांच्या सानिध्यात गेलं तरी सुद्धा ते परद्रव्य रूप होत नाही किंवा विभाव रूप परिणमन करत नाही. स्वतःमध्ये स्वतःच्या स्वभावामध्ये सुरक्षित राहतं. किंवा अनंत काळापर्यंत जरी तुम्ही कसंही परिणमन करा तरी सुद्धा त्याला फरक पडत नाही. आणि अनंत द्रव्यांना ते युगपत सहाय्य करू शकतं, मदत तुमच्या गमनामध्ये, स्थित राहण्यामध्ये. मग तसं जीवाचं काय स्वभाव आहे हो, अनंत काळापर्यंत हा जीव अनंत ज्ञेय आले तरी सुद्धा जाणणे रूपाने स्थिर राहू शकतो, जाणणे रूपच राहू शकतो. मग तसं परिणमन स्वभाव रूपाने मी केलं तर मला सुद्धा शक्य आहे. म्हणजे मी परद्रव्याच्या संयोगात जातो पण पररूपाने परिणमन करायला नकोय, किंवा विभाव रूपाने परिणमन करायला नकोय. मग ह्या सगळ्या द्रव्याकडे बघून शाणं व्हायला पाहिजे की ते अचेतन असताना आम्हा सांगतात काय आपला स्वभाव सोडत नाही. जसं चंदन आहे ते कुणाच्याही संयोगात जाऊ दे, त्याला जाळायला टाकला तरी सुद्धा ते आपला सुगंध स्वभाव सोडत नाही. किंवा कोणी येऊन त्याच्यावर घाव घालतंय त्या चंदनाच्या लाकडावर तर तरी त्या कुऱ्हाडीला सुद्धा ते सुगंधी करतं. म्हणजे घातक आहे तो. साप पण वेळ घालतो तरी आहे ना, साप सापाच्या पण अंगाला वास येत असेल ना चंदना. म्हणजे मला म्हणायचंय की ते लोटत नाही, त्याला दूर लोटत नाही. बरोबर. हा नाही, मला म्हणायचं होतं त्या चंदनाच्या झाडाचा घात करणारे हे कोण, कुऱ्हाड वगैरे, पण तरी सुद्धा त्याला सुद्धा सुगंधी करण्याचं कार्य त्या चंदनाचं. म्हणजे कोणाबद्दल भेदभाव नाही आहे, मायाचारी नाही आहे, असं ते स्वभाव पुद्गलाचा जसा आहे तसा सगळ्या अचेतन द्रव्यांचा. मग ते समजून मी माझा स्वभाव का बदलतो, कोणाच्याही संयोगात जावा, तुम्हाला कोणी जबरदस्ती करत नाही की तुम्ही रागीद्वेषी व्हा. कोण करतंय हो? पोरी, पोरं. चंदनासारखं झिजलं पाहिजे. म्हणजे तिथं आपल्याला कोणी जबरदस्ती म्हणत नाही तू क्रोधी हो, काय तू मोही हो. किती मोही झालोय सांगा. कोणाचं मोह आहे? नवऱ्याचं, घराचं. आता पोरी गेले लागले लाईनीला म्हणल्यावर आता निर्मोह मस्त आपली साधना करायचं, दिवस रात्र आपल्या स्वाध्यायात घालवा, आत्मध्यानात घालवा, जेवढं शक्य आहे तेवढं सानिध्यात यायचं, आपलं कल्याण जेवढं करू शकतो तेवढं. काय चालतंय का नाही? अडकून बसलोय अजून घरामध्ये. इथं हाय तर स्वाध्यायाला येत नाही आणि काय येणार बघू बघा, तोपर्यंत आम्ही जातो इथनं. धर्मद्रव्य आहे आमच्याजवळ. धर्मद्रव्य ठेवा तुमच्याकडे. तर तिथं ते सांगतायत आपल्याला की आपलं परिणमन आपण स्वयं स्वतःसाठी चालू आहे तर ते स्वभावरूपच करा. म्हणजे जानन सोडून दुसरं काय कार्य करणारा मी नाही. मी तर जसं सिद्ध भगवान तसा मी आपल्या ज्ञान रूपाने राहणारा आहे. अज्ञान हा पण माझा स्वभाव नाही.
सांगा जयश्री मा, काय फायदा? काय करायचं मी या धर्माधर्मद्रव्याला समजून मी काय करायचं? स्वभावात राहायचं. स्वभावात राहायचं. बर, अजून? सगळे बाकीचे सुटलेच. म्हणजे तिथं हे जाणून घ्यायचे हे विकल्प पण राहणार नाही आहेत. सहज जाणीवेत येणार आहेत ते द्रव्य. सिद्धांनी किती केले हो प्रयत्न, जाऊ दे. शिवबुद्धी मुनींनी किती धडपड केली हो, किती शास्त्र वाचली, सगळं ज्ञानात येऊ लागलं सहजतेने. म्हणून सांगितलं आपल्याला तिथं जाऊन ते सगळे शास्त्र नाही, आम्हाला हे सगळं वाचून काढायचंय, शेवटपर्यंत जायला पाहिजे. कधी संपणार? म्हणजे काय करतोय हो, ज्ञान बाहेरून येत नाही, आतूनच येते, ह्याचा विसर पडला. म्हणून ज्ञानाला विषय करा तर उलट ज्ञानाचा उघाड होत जाणार म्हणतात. आणि चिंतन प्रगट होतं आतून, आपल्याला बाहेरच्या शब्दातून नाही. आकुलता होती ना त्याच्यामुळे मला म्हणजे एक लक्षात राहत नाही, हे वाचायचे हे वाचलेलं विसरलं. आता तसं नाही. हा, नाही होत. मग सीमा भाभींनी विचारलंय की जीवनात उपयोग काय असं लिहायचंय आम्हाला गाथांवर. मग कसं लिहायचं? लिहायसाठी नाही, आपल्या जीवनातनं काढा उत्तर तर सगळ्या गाथांचा आपल्याला जीवनात उपयोग मिळेल. म्हणजे बाहेरून ते शब्द जोडून वगैरे उपयोग नाही आहे. म्हणजे आपल्याला उलट काय त्याचं झाला प्रतिभास खरा ना, सामायिकाला बसा आणि विषय घ्या तो ज्ञानामध्ये, सहज उत्तर येत जातात आपल्याला. कसं आपण, जसं मी 4 दिवस काय केलं होतं, कृत्रिम चैत्यालयांबद्दल चिंतन केलं. त्यामुळं मला ते अकृत्रिमतेबद्दल एवढी भावभास ना की स्वभावाचं कृत्रिम आहे तर काय असणार ते अकृत्रिम जिनबिंब. म्हणजे मग माझ्या स्वभावासारखं सगळं परिणमन आहे, म्हणजे स्वाधीन आहे. कोणी तिथं जाऊन काही बनवलं नाही, मोडलं नाही, असं अकृत्रिमतेबद्दल चिंतन झालं. मग आपल्याला जो विषय पाहिजे तो विषय घ्या ध्यानामध्ये आणि त्याचा विचार करा तर ज्ञान येतं अंतरंगातून आणि मग ते आपल्याला तो विषय खुलतो, त्याच्याबद्दल आपल्याला भावभासना होते. कशा रीतीने ते समजून आपल्या जीवनात फायदा आहे. म्हणून सगळ्या स्वाध्यायाचं मर्म हेच आहे काय, सगळ्या या परपदार्थांना मी तटस्थ रूपाने, उदासीन रूपाने जाणणारा मात्र आहे, करता नाही, भोगता नाही. त्याच्यापासून भिन्नतेला जाणा, मी माझ्या स्वभावामध्ये अभिन्न आहे. 133, 135 आणि 136 प्रवचनानुसार धर्माच्या हो, बरोबर आहे. मला काय करायचंय हे पण कर्तृत्व नाही राहणार. धर्म करायचंय, व्रत संयम आदी करायचंय हे पण भाव राहणार नाहीत. कुठं जायचंय यात्रेला, सगळ्यांना धडपड असती काय, यात्राच करतोय, कुठं आम्ही फिरायला जातोय दुसरीकडं, म्हणजे ते पण करायची विकल्पच राहिले ना. कधी करायची यात्रा सांगा, महाराजांनी सांगितलं. का करायची यात्रा? म्हणजे हां ठीक आहे, तुम्हाला इथं करताना तितका वेळ देता येत नाही आहे, तितकी विशुद्धी होत नाही आहे, पुन्हा स्थिरता होण्यासाठी धर्मामध्ये हे सगळी कारणं सांगितली हो, त्यासाठी यात्रा करा. आपल्याला काय चेंज म्हणून चला आपलं, आणि त्याच्या बाजूला त्याच्या बाजूला तिकडं जायचं इकडं जायचं म्हणून असली यात्रा. त्याला यात्रा म्हणत नाही, जत्रा म्हणतात. म्हणजे विशुद्धी राहिली बाजूला, आपली अशुद्धीच असती सगळी. झाली आमची यात्रेमध्ये परिणती सुधारली, विशुद्धता वाढली. हा, तर ती यात्रा होणार. म्हणून विशुद्धता वाढावी किंवा आपल्याला आपल्या आत्म्यामध्ये स्थिरता यावी ह्याच्यासाठी म्हणून जे कराल ते स्वाध्याय ध्यान सगळं कार्यकारी आहे, अन्यथा नाही. 135-36 गाथा आहे म्हणून सांगतायत प्रवचनसारची, बघून घ्या. ओम जाणा हा शुद्धात्मा सर्व द्रव्यापासून भिन्न, अतींद्रिय, अमूर्तिक, जाननहार स्वरूप आहे. हा शुद्धात्मा ज्ञाता द्रष्टा मात्र आहे. नित्य शुद्धच आहे. पहा, या जीवामध्ये कोणतीही अशुद्धता नाहीच, विकल्प नाहीतच, भेद नाहीच. जाणा अभेद स्वरूपोऽहम्, अखंड स्वरूपोऽहम्. ओम
विसर. नमो हरिहंताणं